आयुर्वेदात हळद ही औषधी, जंतुनाशक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी म्हणून ओळखली जाते. विशेषतः हिवाळ्यामध्ये कच्ची हळद उपलब्ध असल्यामुळे या काळामध्ये तिचे लोणचे घातलं जातं. आयुर्वेदानुसार कच्ची हळद ही रक्त शुद्ध करणारी, सूज कमी करणारी, त्वचेसाठी हितकारक तसेच सांधीदुखीसाठी उपयुक्त आहे. म्हणूनच कच्च्या हळदीचे लोणचे हे फक्त चव वाढवणारे नसून घरगुती औषध म्हणूनही वापरले जाते. तसेच हळदीच्या लोणच्यामध्ये आलं किसून घातल्याने लोणच्याची चव वाढते, पचनास मदत होते, खोकल्यापासून संरक्षण करतं. तसेच आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे लोणचं जास्त टिकण्यास मदत होते आणि आलं पोटदुखी आणि वायू कमी करतं. चला तर बघूयात कच्च्या किंवा ओल्या हळदीचं लोणचं रेसिपी. सगळ्यात आधी काचेची बरणी स्वच्छ धुवून 1 दिवस आधी उन्हात वाळवून घ्या, म्हणजे पाण्याचा अंश त्यामध्ये उरणार नाही. मग मी इथे घेतली पावशेर कच्ची हळद, 1 तुकडा आलं आणि 2 लसूण. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या पण ऍड करू शकता. मी या लोणच्यामध्ये मिरच्या ऍड करणार नाही. तसंही मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये साहित्याचं प्रमाण मेन्शन करेन. बरं, आलं, मिरच्या, हळद आदल्या दिवशी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या. फ्रीजमध्ये ठेवू नका. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी लोणचं करायचं असेल तेव्हा पाण्याचा अंश राहता कामा नये. मग आलं आणि हळदीची सोलणीने सालं काढून घेतली आणि लसूण सोलून त्याचे बारीक तुकडे चाकूच्या सहाय्याने कट करून घेतले. मग किसणीच्या सहाय्याने आलं आणि हळद किसून घेतली. मी या लोणच्यात लसूण का वापरले हे आधी सांगते. लसूण लोणच्याची चव वाढवते आणि लोणच्याला सुगंध येतो. तसेच लसणामध्ये जंतुनाशक गुण असतात, म्हणजेच लसूण नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आहे आणि गॅस अपचन कमी होते. एक बाउल घेऊन त्यात किसलेली हळद आणि आलं हाताने चांगलं मिक्स करून घेतलं. लोणच्याच्या मसाल्यासाठी घेतली 2 मोठे चमचे बडीशेप, हिंग, 1 छोटा चमचा मेथीचे दाणे, 2 मोठे चमचे मोहरीची डाळ, थोड्या लवंगा आणि काळी मिरी, 1 चमचा जिरं. आता लगेच दुसरीकडे 2 वाटी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होतंय तोपर्यंत पटकन मसाले भाजून घेऊया. सगळ्यात आधी मोहरीची डाळ खमंग भाजून घ्यायची. तेल गरम करायला ठेवलंय, त्यातून धूर निघायला लागला की लगेच गॅस बंद करायचा. तेल चांगलं तापलेलं आहे. आता मोहरीच्या डाळीमध्ये जिरं, बडीशेप, काळी मिरी, लवंगा घालून छान परता 2-3 मिनिटं. आणि दुसरीकडे तेलात मी लसूण तुकडा घालून बघितला, पण तेल जास्त गरम असल्यामुळे लसूण करपला. आता पुन्हा येऊ मसाल्याकडे. मसाला चांगला भाजून झालेला आहे, गरम आहे. आता या वेळेस गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हिंग आणि मेथीचे दाणे घालायचे. लक्षात ठेवा, मसाला भाजताना मेथी आधी घालायची नाही आणि जास्त वेळ पण भाजायची नाही. जर तसे केले तर लोणचं कडू लागेल, खाताना कडवटपणा जाणवेल. म्हणून पुन्हा मी तेलामध्ये 1 तुकडा लसणाचा घालून बघितला, तो जळला नाही. म्हणून लगेच सगळ्या लसणाचे तुकडे तेलामध्ये घातले. बघू शकता व्हिडिओमध्ये लसूण न जळता व्यवस्थित फ्राय होतोय. थोडं तेलाचं भांड हलवून घ्या. तेल थंड झाल्यावर बघू शकता लसूण खरपूस तळून झालाय आणि बुडबुडे पण शांत झालेले आहेत. आता तेल पूर्ण गार होऊ द्या. आता लगेच हळदीकडे वळूयात. हळदीमध्ये 1 छोटी वाटी व्हिनेगर घालून घेतलं. मग त्यामध्ये 2 चमचे भाजून न घेतलेली मोहरीची डाळ घातली आणि चमच्याने मिक्स केलं. मग मिक्सरच्या भांड्यात भाजलेले गार मसाले घातले आणि मी धने विसरले होते, ते सुद्धा वेगळे भाजून त्याच मसाल्यामध्ये घातले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कलरसाठी रेड काश्मीरी चिली पावडर आणि तिखटपणासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली आणि गडगड मिक्सरला वाटून घेतलं. त्यात 2 ते 3 मोठे चमचे गुळ किसून घेतलाय. लोणचं एवढ्याशा गुळाने अजिबात गोड होत नाही, पण चव खूप छान लागते खाताना. अगदी चटपटीत लागतं लोणचं. मग हळदीत किसलेला गुळ, वाटलेला मसाला आणि गार झालेलं लसूणयुक्त तेल घातलं आणि हलवून घेऊन चवीनुसार मीठ घातलं आणि लोणचं बरणीत भरून ठेवलं. आणि शक्य असेल तर 1 आठवडा लोणचं उन्हामध्ये ठेवा 1 तासासाठी, म्हणजे जास्त काळ टिकेल आणि लवकर मुरेल. त्या लोणच्यामध्ये मोहरीचं तेल घालायची अजिबात गरज नाही, कारण आपण इकडे मोहरीची डाळ वाटून घातली आहे. त्यामुळे लोणच्याला त्याचा आपोआप फ्लेवर येईल आणि हे लोणचं 6 ते 7 दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता. तयार आहे वर्षभर टिकणारं हळदीचं पौष्टिक लोणचं. लिंबाऐवजी विनेगर किंवा सिरका घातल्याने नेमकं काय होतं तर लोणचं जास्त दिवस टिकतं, खराब होण्यापासून संरक्षण मिळतं. त्यामुळे लोणच्याला आंबट खमंग अशी चव येते. तसेच बुरशी येण्याची शक्यता कमी होते. त्याशिवाय रंग आणि ताजेपणा टिकून राहतो. व्हिनेगरामुळे लोणच्यातील pH कमी होतो, ज्यामुळे जंतू वाढू शकत नाहीत.